नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जत तालुक्यात सोमवारपासून 9वी ते 12वी पर्यंतच्या सर्व शाळा सुरू होणार असल्याने शुक्रवारी व शनिवारी जत येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाच्या टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारपासून जत तालुक्यातील शाळा सुरू होणार असल्याने हायस्कूलमधील शिक्षकांनी शुक्रवारी व सोमवारी जत येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कोरोनाच्या टेस्ट घेण्यात आल्या. शुक्रवारी 143 जणांचा यावेळी टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये सर्व शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर शनिवारी दुपारपर्यंत 50 जणांचा शिक्षकांचा टेस्ट घेण्यात आला. यामध्ये एका शिक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अजूनही 30 ते 40 शिक्षकांच्या टेस्ट घेण्याच्या बाकी आहेत. येत्या सोमवारपासून जत तालुक्यातील सर्व शाळा सुरू होणार असल्याने हायस्कूलमधील संस्थाचालक व शिक्षक या शाळा सुरू करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. दिनांक 20 नोव्हेंबर आणि 21 नोव्हेंबर दरम्यान ग्रामीण रुग्णालय जत मार्फत आपल्या इथे अँटीजन टेस्ट करण्यात आलेलं आहे. सर्व शिक्षकांचे ज्यांचे शासनाच्या नियमानुसार अँटीजन करून देण्यात यावे अशी त्यांची नियमावली आली होती. त्यानुसार काल 143 अँटीजन टेस्ट करण्यात आलेले आहेत आणि आज अजूनही अँटीजन टेस्ट चालू आहेत. सकाळपासून 40 ते 50 अँटीजन टेस्ट करण्यात आलेलं आहे. त्यापैकी फक्त एक पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यांना बाकी काय त्रास नसल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन ॲडवाईस केलेला आहे. दुपारी 1 पर्यंत अजूनही 20-30 शिक्षकांची टेस्ट करण्यात येईल.